नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आता आपण पुढचा डिसीज पाहणार आहोत. कॅन्सर, कर्करोग. कॅन्सर म्हणजे तुम्हाला माहित आहे कर्करोग. मग डेफिनिशन त्याची कॅन्सरची 1 मार्काला आली बोर्डाला तर सांगता आली पाहिजे. डेफिनिशन काय? अबनॉर्मल, अनकंट्रोल्ड अँड पर्पजलेस डिव्हिजन ऑफ सेल्स may lead to formation of mass of undifferentiated cells, that is tumor, is known as cancer. कॅन्सर म्हणजे काय तर अबनॉर्मल म्हणजे जी नॉर्मल नसणारी अशी अबनॉर्मल आकारामध्ये, अनकंट्रोल्ड जी कंट्रोल होऊ शकत नाही, नियंत्रित होऊ शकत नाही अशी, पर्पजलेस ज्याचा आपल्या बॉडीमध्ये काही उपयोग नसतो असं काय झालेलं असतं. डिव्हिजन ऑफ सेल्स म्हणजे सेल्समध्ये डिव्हिजन झालेले असते. अशा टाईपचं अबनॉर्मल, अनकंट्रोल्ड अँड पर्पजलेस काय झालेलं असतं, डिव्हिजन ऑफ सेल्स. मे लीड टू आणि त्याच्यामुळं काय होऊ शकतं, फॉर्मेशन ऑफ मास ऑफ अनडिफरन्शिएटेड सेल्स म्हणजेच अनडिफरन्शिएटेड सेल्स, डिफरन्शिएट न करता येणाऱ्या अशा सेलचा मास होतो तयार. मास म्हणजे गोळा, त्या गोळ्यालाच काय म्हणतात, ट्यूमर. आणि ती ट्यूमर म्हणजेच काय असतो, कॅन्सर. मग डेफिनेशन परत एकदा समजावून घ्या. डिव्हिजन ऑफ सेल ज्या असतात त्या कशा असतात, अबनॉर्मल असतात, अनकंट्रोल्ड आणि पर्पजलेस अशा डिव्हिजन ऑफ सेल्स असतात. आणि त्या तयार काय करतात तर अनडिफरन्शिएटेड सेल्स म्हणजे डिफरन्शिएट करता येत नाही अशा सेल्सचा मास तयार करतात, गोळा. त्यावेळी त्याला काय म्हणतात, ट्यूमर, गाठ. आणि त्यालाच काय म्हणायचं, कॅन्सर. मग डेफिनेशन पुन्हा एकदा नुसती बघा. अबनॉर्मल, अनकंट्रोल्ड अँड पर्पजलेस डिव्हिजन ऑफ सेल्स मे लीड टू फॉर्मेशन ऑफ मास ऑफ अनडिफरन्शिएटेड सेल्स, दॅट इज ट्यूमर, इज नोन ॲज कॅन्सर. मग त्यामध्ये आता मेजर कॉज ऑफ डेथ ऑल ओव्हर द ग्लोब. कॅन्सरमुळं पूर्णपणे जगात, संपूर्ण जगात जास्तीत जास्त डेथ झालेले आढळून येत आहेत. म्हणजे मेजर कॉज ऑफ डेथ ऑल ओव्हर द ग्लोब. मोर दॅन 1 मिलियन इंडियन्स सफर फ्रॉम कॅन्सर अँड लार्ज नंबर ऑफ डेथ ऑकर्स ॲन्युअली. आणि आपल्या भारताचा जर विचार केला तर मिलियन पेशंट असे आहेत की ज्यांना काय झालेला असतो, कॅन्सर. आणि ॲन्युअली वार्षिक कितीतरी हजारो लोक कशानं मारतायत, कॅन्सरनं मारतायत. म्हणजेच मोर दॅन 1 मिलियन इंडियन सफर फ्रॉम कॅन्सर अँड लार्ज नंबर ऑफ डेथ ऑकर्स ॲन्युअली. त्यामध्ये आता फर्स्ट पॉईंट, इन आवर बॉडी सेल ग्रोथ अँड डिफरन्शिएशन इज हायली कंट्रोल्ड अँड रेग्युलेटेड. आपल्या बॉडीमध्ये सेल ग्रोथ जी असते आणि त्याचं असणारं डिफरन्शिएशन हे आपण आपल्या बॉडीमध्ये हायली कंट्रोल्ड आणि रेग्युलेट झालं पाहिजे. म्हणजेच त्यामध्ये फर्स्ट पॉईंटमध्ये इन आवर बॉडी सेल ग्रोथ अँड डिफरन्शिएशन इज हायली कंट्रोल्ड अँड रेग्युलेटेड. सेकंड पॉईंट, इन कॅन्सर सेल्स देर इज अ ब्रेकडाऊन ऑफ रेग्युलेटरी मेकॅनिझम्स. कॅन्सर सेल्स ज्यावेळी तयार होतात त्यावेळी नक्की काय झालेलं असतं तर ब्रेकडाऊन. कशामध्ये ब्रेकडाऊन झालेलं असतं तर रेग्युलेटरी मेकॅनिझममध्ये. म्हणजे सेलची जी रोजची कामं, रोजचं जे मेकॅनिझम चालतं त्यामध्ये ब्रेकडाऊन होणं. आणि ब्रेकडाऊन झाल्यामुळं काय होतात, कॅन्सर सेल्स तयार होतात. म्हणजे सेकंड पॉईंट, इन कॅन्सर सेल्स देअर इज ब्रेकडाऊन ऑफ रेग्युलेटरी मेकॅनिझम. थर्ड पॉईंट, नॉर्मल सेल शोज अ प्रॉपर्टी कॉल्ड कॉन्टॅक्ट इनहिबिशन. नॉर्मल सेल ज्या बॉडीमधल्या आपल्या असतात त्या काय दाखवतात, कसली प्रॉपर्टी तर कॉन्टॅक्ट इनहिबिशनची. म्हणजे कॉन्टॅक्ट न होऊ देणं असं त्यामध्ये प्रॉपर्टी दाखवतात. कोण, नॉर्मल सेल्स. बाय कशामार्फत, व्हर्च्यू ऑर इम्पॅक्ट ऑफ विच कॉन्टॅक्ट विथ अदर सेल्स इनहिबिट्स देअर अनकंट्रोल्ड ग्रोथ. म्हणजेच त्यामध्ये त्या काय करत असतात तर अदर सेल्सला इनहिबिट करतात. इनहिबिट करतात कशासाठी तर अनकंट्रोल्ड ग्रोथ होण्यासाठी. म्हणजेच इतर ज्या सेल असतात त्यांना टाळतात कॉन्टॅक्ट करण्याशी. आणि टाळण्यामुळे काय होतं, अनकंट्रोल्ड ग्रोथ होते, ती होऊ शकत नाही. हे थर्ड पॉईंटमध्ये झालं.
Next, fourth, cancer cells appears to have lost this property, that is contact inhibition. मग कॅन्सर सेल्समध्ये तुम्हाला तिथं काय दिसून येतं, जिथं कॅन्सर सेल्स वाढलेले असतात किंवा झालेले असतात तिथं कॉन्टॅक्ट इनहिबिशन ही जी प्रॉपर्टी आहे तिथं लॉस झालेली असते. कॉन्टॅक्ट इनहिबिशन प्रॉपर्टी असेल तर अनकंट्रोल्ड ग्रोथ होऊ शकत नाही, ते इनहिबिट करण्याचं काम करतात, प्रमाणापेक्षा सेलची ग्रोथ होऊ देत नाहीत. मग ही कॉन्टॅक्ट इनहिबिशन जी प्रॉपर्टी असते ती कॅन्सर सेल्स जिथं दिसतात तिथं लॉस झालेला असतो, लक्षात ठेवायचं. म्हणजे फोर्थ पॉइंट, कॅन्सर सेल्स appears to have lost this property, that is contact inhibition. Next, number fifth, as a result, cancerous cells continue to divide masses of cells called tumors. म्हणजेच ॲज अ रिझल्ट म्हणजे कॅन्सर सेल्समध्ये काय झालेलं असतं तर कॉन्टॅक्ट इनहिबिशन प्रॉपर्टीचा लॉस झालेला असतो, आणि लॉस होण्यामुळं त्याचा रिझल्ट म्हणून काय होतं, कॅन्सरस सेल्स कंटिन्युअसली डिवाइड होतात. म्हणजेच त्यामध्ये कॉन्टॅक्ट इनहिबिशन प्रॉपर्टीज नसल्यामुळं कॅन्सरस सेल्स या काय होतात, सतत डिवायडेशन होतं, आणि डिवायडेशन होऊन तयार काय होतं, मासेस ऑफ सेल्स, म्हणजेच त्या कॅन्सर सेलचे गोळे तयार होतात, कॉल्ड ट्युमर्स, त्यांनाच काय म्हणतात, गाठी. म्हणजेच फिफ्थ पॉइंटमध्ये ॲज अ रिझल्ट म्हणजे लॉस ऑफ प्रॉपर्टी दॅट इज कॉन्टॅक्ट इनहिबिशन. म्हणजेच कॉन्टॅक्ट इनहिबिशन ह्या प्रॉपर्टीचा लॉस झाल्यामुळं कॅन्सर सेल्स काय करू शकतात, कंटिन्युअसली डिवाइड होतात. म्हणजेच ॲज अ रिझल्ट कॅन्सरस सेल्स कंटिन्यू टू डिवाइड मासेस ऑफ सेल्स, आणि तयार काय करतात, गोळे तयार करतात सेलचे, कॉल्ड ट्युमर्स, त्यांनाच काय म्हणतात, गाठी. नेक्स्ट, सिक्स्थ पॉइंट, there are two types of tumors such as small a first, benign or non-malignant tumor, and second small b, cancerous or malignant tumor. मग त्यामध्ये ट्युमरचे सुद्धा दोन प्रकार असतात, कारण एखाद्याच्या शरीरावर काही वरच बॉडीवर दिसून येतात गाठी झाल्यासारखं, मग ते दोन प्रकारच्या गाठी असतात. मग त्यामध्ये कोणते प्रकार आहेत, एक बिनाइन और नॉन मॅलिग्नंट ट्युमर, म्हणजे घातक नसणाऱ्या पण शरीरावर वाढलेल्या असणाऱ्या गाठी, आणि दुसरे स्मॉल बी, कॅन्सरस और मॅलिग्नंट ट्युमर, ज्या घातक असतात आणि शरीरामध्ये आतमध्ये कुठेही दिसून येतात अशा गाठी. म्हणजेच त्यामध्ये सिक्स्थ पॉइंटमध्ये काय सांगितले, देअर आर टू टाइप्स ऑफ ट्युमर्स सच ॲज, गाठींचे दोन प्रकार आहेत. फर्स्ट स्मॉल ए, बिनाइन और नॉन मॅलिग्नंट ट्युमर, घातक नसणाऱ्या गाठी, आणि सेकंड स्मॉल बी, कॅन्सरस और मॅलिग्नंट ट्युमर, ज्या कॅन्सरच्या गाठी किंवा घातक असणाऱ्या गाठी. मग त्यामध्ये फर्स्ट स्मॉल ए, बिनाइन और नॉन मॅलिग्नंट ट्युमर, मग यातली पहिली कोणती आहे, बिनाइन, किंवा तिला काय म्हणतात, नॉन मॅलिग्नंट ट्युमर, म्हणजेच मागास सांगितल्याप्रमाणे ही घातक नसणारी गाठ. त्यामध्ये पाहूया, these tumors normally remain restricted to their original location and do not spread to other parts of the body. मग ही जी गाठ असते बिनाइन किंवा नॉन मॅलिग्नंट ट्युमर, ही थोडक्यात रेस्ट्रिक्टेड असते, तिचं जे ओरिजिनल लोकेशन असतं त्या लोकेशनमध्ये काही बदल शक्यतो होत नाही, ह्या नॉर्मल असणाऱ्या ट्युमर असतात. अँड डू नॉट स्प्रेड टू अदर पार्ट्स ऑफ द बॉडी, आणि ह्या ज्या गाठी असतात बिनाइन ट्युमर, ह्या बॉडीतले इतर जे पार्ट आहेत तिथं स्प्रेड होत नाहीत, म्हणजे ह्या घातकी नसतात आणि स्प्रेड पण होत नाहीत, नॉर्मल असणाऱ्या गाठी असतात. म्हणजेच त्यामध्ये फर्स्ट टाईप कोणते आहे, स्मॉल ए, बिनाइन और नॉन मॅलिग्नंट ट्युमर, ज्या शरीराला घातक नसणाऱ्या पण नॉर्मल अशा असणाऱ्या गाठी. दीज ट्युमर्स नॉर्मली रिमेन restricted to their original location and do not spread to other parts of the body. आता सेकंड टाइप पाहूया, स्मॉल बी. सेकंड टाइप, कॅन्सरस और मॅलिग्नंट ट्युमर.
किंवा मॅलिग्नंट ट्यूमर म्हणजे ज्या कॅन्सरच्या असणाऱ्या किंवा गंभीर किंवा घातक असणाऱ्या गाठी. त्यामध्ये फर्स्ट पॉइंट्स, अ मास ऑफ प्रॉलिफरेटिंग सेल्स कॉल्ड निओप्लास्टिक और ट्यूमर सेल्स. प्रॉलिफरेटिंग सेल्स मीन्स माहीत आहे तुम्हाला, इन्क्रीजिंग द नंबर, त्या सेलचा नंबर काय होतो इन्क्रीज, आणि त्याचा असणारा मास गोळे त्यांना काय म्हणतात निओप्लास्टिक किंवा ट्यूमर सेल्स. म्हणजे फर्स्ट पॉइंटमध्ये मास ऑफ प्रोलिफरेटिंग सेल्स कॉल्ड निओप्लास्टिक और ट्यूमर सेल्स. नेक्स्ट सेकंड, these cells grow rapidly and invading as well as damaging surrounding normal tissues. आणि ह्या ज्या मॅलिग्नंट काय असतात थोडक्यात सेल्स, ह्या रॅपिडली ग्रो होतात, फास्ट ग्रोईंग होतं त्यांचं, म्हणजे वाढत असतात लगेच, का तर इन्क्रीजिंग नंबर होत असतो. अँड इन्व्हेडिंग घुसतात, त्याचबरोबर त्या डॅमेज करतात कुणाला नॉर्मल टिश्यूला. म्हणजेच ह्या कॅन्सरस असणाऱ्या सेल्स यांच्या भोवती नॉर्मल टिश्यूज असतात, त्या नॉर्मल टिश्यूला कॅन्सरस असणाऱ्या सेल्स त्यांच्यामध्ये घुसतात, इन्व्हेड होतात आणि त्यांना डॅमेज करण्याचं काम फास्ट करतात. म्हणजे सेकंड पॉइंट, दीज सेल्स ग्रो रॅपिडली अँड इन्व्हेडिंग ॲज वेल ॲज डॅमेजिंग सराउंडिंग नॉर्मल टिश्यूज. थर्ड, these cells actively divide and grow, they also starve normal cells. आणि ह्या ज्या सेल्स असतात कोणत्या मॅलिग्नंट असणाऱ्या घातक असणाऱ्या सेल्स, ह्या ॲक्टिवली डिवाइड होतात आणि फास्ट होतात. रॅपिडली डिवायडेशन होतं त्यांच्यामध्ये, 2 चे 4, 4 चे 8 असं फास्ट होतं आणि वाढतही असतात ॲक्टिवली फास्ट. दे ऑल्सो स्टार्व नॉर्मल सेल्स. आणि नॉर्मल सेल्स त्यांच्या भोवती ज्या असतात त्यांना स्टार्व करण्याचं काम, म्हणजे त्यांच्यामधलं जे काय पौष्टिक असेल ते ओढायचं काम आणि त्यांना स्टार्व थोडक्यात उपाशी ठेवायचं काम नॉर्मल सेलला कोण करतं, कॅन्सरस सेल्स करतात. थर्ड पॉइंट, दीज सेल्स ॲक्टिवली डिवाइड अँड ग्रो, दे ऑल्सो स्टॉर नॉर्मल सेल्स. फोर्थ पॉइंट, these tumors reach distant sites through blood and wherever they lodge in the body, they start a new tumor there. Such property is called as metastasis. Define the term metastasis. जर बोर्डाला विचारली तर सांगता आलं पाहिजे. काय यामध्ये सांगायचं आहे, ह्या ज्या ट्युमर्स असतात मॅलिग्नंट असणाऱ्या घातक असणाऱ्या गाठी, रीच डिस्टंट साइट्स थ्रू ब्लड, ह्या ब्लड मार्फत जे ठिकाणं त्यांची ठरलेले आहेत तिथपर्यंत हे पोचलेले असतात. वेअर एव्हर दे लॉज इन द बॉडी, आणि जे ठिकाण आहे तिथं त्या थोडक्यात राहतात, थांबतात. दे स्टार्ट अ न्यू ट्यूमर देअर, आणि जिथं थांबतात तिथं नवीन कॅन्सरस ट्यूमर तयार करायला सुरुवात करतात. आणि ही जी प्रॉपर्टी असते, सच प्रॉपर्टी, अशा कॅन्सरस ट्यूमर तयार करण्याची जी प्रॉपर्टी असते तिला काय म्हणतात, मेटास्टासिस. म्हणजेच त्यामध्ये मेटास्टासिसची डेफिनेशन काय आहे तर फोर्थ पॉइंट, दीज ट्यूमर्स रीच डिस्टंट साइट्स थ्रू ब्लड अँड वेअर एव्हर दे लॉज इन द बॉडी दे स्टार्ट अ न्यू ट्यूमर देअर. सच प्रॉपर्टी इज कॉल्ड ॲज मेटास्टासिस. धन्यवाद.